खमंग धपाटे बघून तुम्हाला विश्वासही बसणार नाही की हे आपण मोड आलेल्या मुगापासून बनवलेले आहेत। सकाळी डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। आपण बऱ्याचदा मोड आलेली मटकी आपल्या आहारामध्ये घेतो, परंतु मोड आलेले मूग खाण्याचा घरात सर्वांनाच कंटाळा येतो। परंतु हे भरपूर प्रोटीनयुक्त आणि आपल्याला तेवढेच न्यूट्रिशन देणारे आहेत, म्हणूनच आपण त्याची एक खमंग रेसिपी बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मिक्सी जारमध्ये 2 वाटी मोड आलेले मूग ॲड करायचे, सोबतच हिरवी मिरची आपल्या चवीनुसार। ह्या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा। लसूण खात नसाल तर स्किप करायचं आणि पाणी ॲड करायचं आणि ह्याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची। एकदम मुगाचं बॅटर बनवल्यासारखी त्याची पेस्ट बनवायची, हाताला बिलकुलही मूग लागले नाही पाहिजे। एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ ॲड करायचं। आपण धपाटे बनवतोय म्हणून गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। जर तुम्हाला थालीपीठ बनवायचे असतील तर आपण ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि गव्हाचं पीठ कमी करायचं। सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तोही ॲड केला आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर। ह्या ठिकाणी काही बेसिक मसाले पण आपण ॲड करूयात। थोडासा ओवा हातावर चोळून ॲड करायचा। 1 चमचा पांढरे तीळ ॲड केले। थालीपीठ किंवा धपाट्यामध्ये पांढरे तीळ खूप छान लागतात। अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट। आधी हिरवी मिरची ॲड केलेली आहे, त्यानुसार आपण लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं। चवीनुसार मीठ ॲड करून हे सर्व जिन्नस एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व मसाले पिठामध्ये सर्वत्र व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जी मुगाची पेस्ट बनवून तयार केली होती, जी बिलकुलही ओबडधोबड नव्हती, ती आपण ह्या पिठामध्ये थोडी थोडी करून ॲड करायची आणि त्यामध्येच आपलं पीठ आपण मळून घ्यायचं। इथं पाण्याचा आपल्याला बिलकुलही वापर करायचा नाही। त्याच मुगाच्या बॅटरमध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं। खाताना कुठे पण आपण मुगाचे धपाटे खातोयत किंवा मूग खातोयत असं वाटणार नाही, कारण हे धपाटे एवढे खमंग बनून तयार होणार की कोणाला कळणारही नाही की त्यांनी मुगाचा पदार्थ खाल्लेला आहे। तर थोडं थोडं बॅटर ॲड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण गोळा मळून घ्यायचा। हा गोळा थोडासा चिकटच असतो, तर तुम्ही ह्याचं थालीपीठ म्हणजेच थापून थापून सुद्धा करू शकतो, म्हणून त्याच्यावर थोडंसं तेल टाकून त्याला परत एकदा व्यवस्थित सॉफ्ट करून घेतला आणि आपला धपाट्यासाठीचं पीठ बनून तयार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, हे धपाटे आपण दिवसभर जरी ठेवले तरीसुद्धा बिलकुलही वातड होणार नाहीत। त्यामुळे खाताना बऱ्याचदा काही जणांचे धपाटे रबरासारखे लागतात आणि चावताना सुद्धा खूप कडक होतात। त्यासाठीच गव्हाचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाचं प्रमाण एकदम बरोबर पाहिजे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला छान आपल्या आवडीनुसार आकार देऊन लाटून घ्यायचं आणि त्याला असे छोटेसे होल करायचे, म्हणजे धपाटे भाजताना एकदम छान खमंग भाजतात, बिलकुलही कच्चे राहत नाहीत। तव्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आणि त्यावर आपण धपाटे भाजून घ्यायचे। ह्या ठिकाणी मी साजूक तूप वापरलं होतं, तेलाचा वापर केला तरीही चालतो। तूप लावताना थोडंसं तूप आपण जे होल केले होते त्यामध्ये सुद्धा सोडायचं, म्हणजे सर्व साईडनी धपाटे खमंग असे भाजून निघतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की धपाट्याला रंगही किती सुरेख आलेला आहे। एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा उलथण्याच्या साह्याने थोडेसे धपाटे आपण दाबून दाबून भाजून घ्यायचे, म्हणजे कुठूनही कच्चे राहणार नाही आणि छान खरपूस असे भाजून निघतील। आपल्या आवडीनुसार थोडेसे कडक करायचे असतील तर कमी गॅसवर आपण त्याला थोडंसं कडकसुद्धा करू शकतो। आणि आपण हे धपाटे मुलांना डब्यासाठी देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी। जे लोक डाएटवर आहेत ते वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा हे धपाटे खाऊ शकतात। दही, धपाटे, शेंगदाण्याची चटणी किंवा आंब्याचं लोणचं हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।